माहिती कंटिन्यू करत आहे. आता स्टार्ट गुगल ॲड याच्यावर जे ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करा व गुगल ॲडवर या. आल्यानंतर तुम्हाला गुगल तुम्हाला काही माहिती विचारेल, जी काही विचारेल ती तुम्हाला द्यायची आहे व त्या अनुषंगाने तुम्हाला हवी अशी ॲडव्हर्टाइजमेंट क्रिएट करून गुगल तुम्हाला ते देणार आहे. गुगल ॲड क्रिएटसाठी खालील माहिती त्यांना द्यायची आहे. म्हणजे कॅम्पेन, डिस्क्रिप्शन, अजून काही ते तुम्ही कनेक्ट कुठं करणार आहात. नंतर माय बिझनेसची माहिती कनेक्ट करायची आहे. नंतर कॅम्पेन क्रिएट करायचं आहे. नंतर पेज व्ह्यूचं ऑप्शन वगैरे तिथं माहिती द्यायची आहे. ही सर्व माहिती वन बाय वन तुम्हाला आता ते विचारतील. तर आता कॅम्पेनची माहिती असल्यास ही वन टाईम ही जी काही सर्व माहिती आहे ती वन टाईम आहे. कारण का तुम्ही ते Googleला पहिल्यांदाच जातात आणि पहिलीच ॲडव्हर्टाइजमेंट क्रिएट करतात म्हणून ती माहिती विचारते. नंतर ती विचारणार नाही. आता तुम्हाला बिझनेसचे नाव म्हणजे वेबसाईटचे नाव, त्या जागी वेबसाईटची लिंक टाका आणि तिथं जाहिरात क्लिक केल्यानंतर कस्टमरकडून आपली अपेक्षा काय आहे ते तिथं तुम्हाला ती अपेक्षा पूर्ण करावी लागेल. म्हणजे त्यांना कुठे जायचं, त्या कस्टमरनी कुठे यावे अशी तुमची अपेक्षा आहे. वेबसाईटवर जायचं आहे का होम पेजवर जायचं आहे का WhatsAppवर यायचं आहे, म्हणजे कॉल टू ॲक्शन ते तुम्हाला त्या बटनामध्ये तुम्हाला दर्शवावं लागेल. नंतर जे दुसरं आहे ते डिस्क्रिप्शनचं ऑप्शन आहे. तिथं तुम्हाला हवे असलेले जे काही पर्टिक्युलर्स आहेत ते लिहायचं आहे. नाहीतर AI बाय डिफॉल्ट त्याचा तपशील तो अगोदरच तो लिहून ठेवलेला असतो. तो पहा किंवा त्याच्यात काही करेक्शन करायचं असेल तर ते करा. नंतरची नेक्स्ट माहिती आहे ती YouTubeशी कनेक्ट करायची आहे. अजून कुठल्या सोशल मीडियावर आहेत असे ते विचारेल. ज्या लिंक्स तुम्हाला हव्या आहेत त्यांना त्या द्या. म्हणजे सोशल मीडिया ऑप्टिमायझेशनची प्रक्रिया जी आहे ती ठीक होईल आणि ही एकदाच द्यायची ही पद्धत आहे. वन टाईम क्रिएशन ते तुमचं पूर्ण होईल आणि ते सगळं कनेक्शन कंप्लीट होईल. नंतर तुम्ही ते विचारतील नेक्स्ट गुगल माय बिझनेस अकाउंट जे तुम्ही क्रिएट केले आहे